काही 4 ते 5 जागा नव्याने शोधून काढल्या। यामध्ये वरळीची एक जागा आहे, अंधेरीची एक जागा आहे, मुलुंडची एक जागा आहे। अशा 4 जागा पालिकेने शोधून काढल्या आणि इतकंही सांगितलं की सकाळी 7 ते 9 या वेळेत कबुतरांना खाणे घालता येईल। मात्र हे सगळं करण्यासाठी काही स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा आणि समोर यावं, जेणेकरून 9 नंतर त्या जिथे खायला घातले त्या जागांची साफसफाई करणं आणि लोकांना पुढच्या मज्जाव करणं हे सगळं थांबवता येईल आणि त्याचप्रमाणे कुठे खायला घालायचं, लोकांना गाईड कसं करायचं हे सगळं सांगता येईल। यासाठी सामाजिक संस्थांना पुढाकार घेण्यासाठी सांगितलेलं होतं। अनेक वेळेला निविदा काढल्या, अनेक वेळेला अर्ज काढले, तरी देखील कोणतीही सामाजिक संस्था यासाठी पुढे आलेली नाही। खरं तर एक मुद्दा यामुळे उपस्थित होतोय की जैन समुदायाने असेल किंवा जे मोठ्या प्रमाणात कबूतर पक्षीप्रेमी जे लोक होते त्यांनी कबूतर खाणे तिथेच सुरू व्हावे यासाठी आंदोलन केली होती। इतकंच नव्हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की निलेशचंद्र मुनी जे जैन समुदायाचे या कबुतरा संदर्भात नेतृत्व करत होते, त्यांनी देखील उपोषण केलेलं पाहायला मिळालं होतं। मात्र हे सगळं सुरू असताना जैन समुदायांपैकी कुठल्याही, कारण जैन समुदायांच्या भरपूर सामाजिक संस्था आहेत, त्यांच्यापैकी एकही संस्था जर पुढे येत नसेल तर केवळ जागेचा आग्रह तुम्हाला आहे का, हा एक प्रश्न महत्त्वाचा पुढे येतो। त्याचं कारण आतापर्यंत ज्या जागा देण्यात आल्या त्या थोड्याशा ऑड लोकेशनला असं म्हणू शकत नाही, मात्र निर्मनुष्य ठिकाणी आहेत त्या जागा, थोड्या कोपऱ्यात आहेत, त्यामुळे लोकांना त्रास होणार नाही, मात्र कबुतरांना खाणं खाता येईल अशा पद्धतीची त्या जागेची सोय करण्यात आलेली आहे। मात्र अशा वेळेला संस्थांनी पुढे न येणं हा नेमका कोणता पवित्र आहे की जिथे आहे तिथेच कबूतरखाने सुरू करायचे, हा एक जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आता समोर येताना परत एकदा पाहायला मिळतो। या निमित्ताने नीलम जी, धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। शाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।